नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप 2023च्या पीक विम्याच्या वाटपाबाबत एक महत्त्वाचा अपडेट आपल्याशी शेअर करायचा आहे। उशिरा का होईना, परंतु सरकारने आता उर्वरित जे काही 75% पीक विम्याची रक्कम होती ती आता बळीराजाला द्यायला सुरुवात केलेली आहे। वाटप हे 2 दिवसापासून सुरू झालेले आहे। नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत जे की पात्र ठरलेले आहेत या विम्यासाठी, किती तालुकानिहाय यादी काय आहे, रक्कम किती मिळणार आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही ऐकलंच असेल की इतके कोटी निधी मिळालेला आहे, हे 40 तालुके पात्र आहेत दुष्काळासाठी, किंवा इतकेच जिल्हे हेच पीक पात्र झालेलं आहे। गोंधळ हा माहितीचा झालेला आहे। काळजी नसावी, विषय गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे। चला तर मग इडापिडा जाऊ दे, बळीच राजीव दे म्हणत या माहितीला सुरुवात करूया। मित्रो, मागील 2 दिवसापासून उर्वरित जे 75% विम्याची रक्कम शिल्लक होती ती आता वाटप करण्यास कंपनींना आदेश देण्यात आलेले आहेत आणि विमा कंपन्यांनी वाटप ही सुरू केलेली आहे। मग आता आपण पाहूया, विमा कंपनीच्या पोर्टलवरती जाऊन अधिकृत माहिती घेऊया की कोणकोणते जिल्हे पात्र झालेले आहेत आणि विम्याची जी रक्कम मिळालेली आहे ती कोणत्या निकषानुसार मिळालेली आहे। म्हणजेच अंतरिम विमा आहे का, काढणी पश्चातचा आहे, किंवा ज्याची पेरणी झालेली नाहीये तर कोणत्या निकषावरती किती विमा किती जिल्ह्याला तालुका वाईज कसा मिळणार आहे ते आपण पाहूया। त्यासाठी घेऊन जातो स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की ही PMBFY म्हणजेच एक केंद्र सरकारची प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची ही वेबसाईट आहे। या वेबसाईट मध्ये आपल्याला पूर्ण माहिती डेटाची माहिती मिळणार आहे। आपल्याला पाहायचं 2023 मधला जो डेटा आहे तो स्टेट वाईज रिपोर्ट मध्ये आपल्याला खरीप 2023 चा डेटा पाहायचा आहे। त्यामध्ये आपण पाहूया की आपल्या राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यापैकी 34 जिल्हे आहेत जे की आता विमा वाटपासाठी पात्र जिल्हे ठरलेले आहेत। व यामध्ये अहमदनगर असेल तर नगरमध्ये किती शेतकरी आहेत, त्यानंतर त्या शेतकऱ्यापैकी कर्जदार शेतकरी किती, बगर कर्जदार किती, इन्शुअर्ड जमीन किती झालेली आहे हेक्टरमध्ये, त्यानंतर शेतकऱ्यांनी पेमेंट किती केलेलं आहे 1 रुपयाच्या हिशोबाने, राज्य सरकारने किती केलेलं आहे, केंद्र सरकारने किती मदत केलेली आहे त्यात, आणि टोटल प्रीमियम किती भरलेला आहे, आणि सम इन्शुअर्ड म्हणजे किती आहे। त्यामध्ये मग हे काही निकष आहेत। हा डेटा आपल्या कामाचा जास्त नसून आपण पाहूया की नेमकं आता जे काही विम्याची वाटप सुरुवात झालेली आहे ती नेमकं किती आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की क्लेम पेड इन लॅक्स म्हणजेच काय, तर लाखामध्ये क्लेम पेड केलेला आहे। तो कशामध्ये, आता नेमकं 3 ते 4 टप्पे आहेत, म्हणजे प्रिव्हेंटेड सोईंग, लोकलायझेशन, मिड टर्म, त्यानंतर यील्ड बेस, पोस्ट हार्वेस्ट। तर 5 ते 6 टप्पे किंवा कारणं आहेत ज्यामुळे की पीक विम्याची वाटप केली जाते। तर सर्वात प्रथम जो आहे यामध्ये ते म्हणजे प्रिव्हेंटेड सोईंग, म्हणजे जर समजा अतिवृष्टी झाली, जून जुलै मध्ये अतिवृष्टी आहे त्यामुळे पेरणीच करता आली नाही, किंवा पावसाचा कालखंड आहे, पाऊसच न पडल्यामुळे पेरणीच नाही झाली, त्यामुळे जर काही नुकसान होत असेल, पेरणी न करता येणं हा एक कारण असेल, ज्या ठिकाणी पेरणीच नाही झाली त्या जिल्ह्यामध्ये पण मदत वाटप केली जाते। तर आपण त्या हेडमध्ये बघूया की त्या पेरणी न झाल्यामुळे कोणकोणते जिल्हे आहेत। एक 684 लाख ही एक रक्कम आहे आणि 532 एक आहे। तर नेमकं कोणकोणते जिल्हे आहेत आपण पाहूया। 684 मध्ये पुणे जिल्हा येतो। पुणे जिल्ह्यामध्ये पण पेरणी झालेली नाही, उशिरा पाऊस झाला किंवा अतिवृष्टी झाली असेल। 532 लाख रुपये जे आहेत ते पण आपण पाहतोय की त्यामध्ये सांगली जिल्हा आहे, पुणे आणि सांगली जिल्हा आहे, ज्यामध्ये की पेरणी न झाल्यामुळं तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे। त्यानंतर दुसरं आहे लोकलाइज्ड म्हणजे स्थानिक आपत्ती। मग यामध्ये स्थानिक आपत्तीमध्ये काय होतं की काही जिल्ह्यामध्ये काही महिन्यामध्ये पावसाचा कालखंड असू शकतो, तर इतर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असू शकते। तर सरसकट अहवाल न सादर करता जिल्हानिहाय किंवा स्थानिक आपत्ती, काही ठिकाणी पूर आलेला असेल, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली असेल, ढगफुटी झालेली असेल, तर त्यावरतीच तुम्हाला लोकलायझेशन म्हणजे स्थानिक आपत्ती। मग यामध्ये आपण पाहू शकतो की 3,729 लाख रुपये, 32 लाख रुपये। यामध्ये जिल्हे आहेत 5-6 जिल्हे आहेत ज्यामध्ये की इतकी रक्कम ही वाटप केली जाणार आहे स्थानिक आपत्तीमुळे। त्यामध्ये आपण पहिला पाहू शकतो की जिल्हा आहे अमरावती आहे, त्यामध्ये की अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा कालखंड असेल, ज्यामध्ये की स्थानिक आपत्तीमुळे एक मोठा आहे 2225 लाख रुपये, हे जालना जिल्ह्यामध्ये आहे। तर तुम्ही ही ह्या वेबसाईट वरती जाऊन तुमच्या जिल्ह्यावाईज माहिती पाहू शकता। त्यानंतर आपण पाहतो की मिड टर्म
म्हणजेच काय अंतरिम, आणि हे सर्वात महत्वाचं आहे. अंतरिम विमा हा सर्वात जास्त मिळतो आणि लागू झालेला जो खरीप 2023 ला विमा लागू झाला तो म्हणजे अंतरिम विमा. अंतरिम विमा कधी धरला जातो की सरासरी उत्पन्नाच्या जर 50% पेक्षा कमी उत्पन्न होणार असं जर आढळून आलं तर तत्काळ 25% ही अग्रिम मदत म्हणून शेतकऱ्याला 25% पीक विम्याच्या 25% रक्कम ही दिली जाते तात्काळ, आणि त्यानंतर उर्वरित 75% रक्कम आहे ही सरासरी काढल्यानंतर पीक काढून झाल्यानंतर शेतकऱ्याला द्यावायची असते. तर त्याच अंतरिम जे काही पीक विमा आहे त्याच्यामध्येच आपल्याला 25% हे महाराष्ट्र राज्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. आणि आता आपण पाहतो की सर्व जिल्ह्यांना, तुम्ही इथं पाहू शकता की काही जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यांना अंतरिमचा विमा हा लागू झालेला आहे. यील्ड बेस म्हणजेच उत्पन्न, सरासरी उत्पन्न उंबरठा जो असतो, उत्पन्न उंबरठ्याच्या जोरावरती विमा लागू झालाय का, तर ह्या वर्षी उत्पन्न उंबरठ्याच्या जोरावरती नाहीये. पोस्ट हार्वेस्ट म्हणजेच काढणी पश्चात तंत्र किंवा काढणी पश्चात जे नुकसान झालेलं आहे ते. तर काढणी पश्चात नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की बहुतांश गोंदिया जिल्हा आहे ज्याच्यामध्ये की पीक काढल्यानंतर नुकसान झालेलं आहे. त्यानंतर जालना पण आहे, त्यामध्ये जालना आहे. तर अशा प्रकारे एक वेगवेगळ्या प्रकारे टोटल क्लेम पेड, आता हे किती क्लेम पेड झालेले आहेत ही यामध्ये माहिती मिळू शकते. आता ही माहिती जी आहे ती लास्ट अपडेटेड 8/3/2024 म्हणजे लेटेस्ट माहिती आहे. ही अधिकृत वेबसाईट आहे केंद्र सरकारची. तुम्ही वेळोवेळी जाऊन पाहू शकता की कोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळालेली आहे. त्याबाबतच जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक जिल्हा एखादा असेल आणि त्यामध्ये तुमचा तालुका निहाय तुम्हाला पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला करायचं काय की तुमचा जो काही जिल्हा असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा. जसं की मी लातूर जिल्ह्यावरती क्लिक करून पाहतोय. लातूर जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो की हे 10 तालुके आहेत ज्यामध्ये की तुम्हाला नुकसान मिळणार आहे. आता हे त्यामध्ये ते तालुके, तुमचा तालुका कुठला असेल त्या तालुक्यावरती क्लिक करायचं आहे. तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे मंडळ दिसतील. महसूल मंडळावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या मंडळाला किती क्लेम आणि कशाच्या संदर्भात तुम्हाला क्लेम मिळणार आहे. तर ही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि मंडळाला किती मिळालेलं आहे हे पाहू शकता आणि तुमची योग्य ती खरी माहिती तुम्ही मिळवू शकता. तर ही होती माहिती की नेमकं किती पैसे वाटप होणार आहे जिल्हानिहाय. जरी तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. खरी माहिती, ऑथेंटिकेट ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.